नमस्कार, मी मनीषा आणि स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. खरं तर आजचा ब्लॉग खरंच खूप स्पेशल आहे. आता आम्ही निघालेले आज महाबळेश्वरला, पण जाण्याआधी एवढे प्रॉब्लेम झालं असं की जाता जाता अगदी निघायच्या वेळेस आहोंचा मोबाईल बंद पडला. त्यामुळे ते मोबाईल शॉपमध्ये रिपेअर करायला गेले. मोबाईल तर नीट झाला नाही. आता असं होतं की मोबाईलवरती आपण एवढे डिपेंड असतो, त्यामुळे सगळे पेमेंट वगैरे सगळं त्याच्यावरती होतं. आणि दुष्काळात 13वा महिना म्हणजे मोबाईल नीट झाला नाही म्हणून ATMमध्ये गेले आणि ATMमध्ये जसे पैसे निघणार तेवढ्यातच ATM पूर्ण बंद झालं. तर तुमच्याबरोबर देखील असा अनुभव झाला आहे का? नंतर आम्ही थोडी इन्क्वायरी केली आणि मग समजलं की ते 24 तासामध्ये पैसे रिटर्न येतात. मग कॅब बुक केली पटकन आणि मग आम्ही निघालो. खरं तर आहे ना, सकाळपासून म्हणजे 8 वाजता मी निघणार होतो आणि आम्हाला निघायला 1 वाजला होता, कारण का मोबाईलचे शॉप चालू नव्हते. त्यामुळे एवढा भरपूर वेळ गेला होता. पण चला म्हटलं, प्रवासाला सुरुवात केली आणि वातावरण एवढं छान होतं आणि मुलं देखील खूप छान एन्जॉय करत होती. जसं पुण्यामध्ये गरम होत होतं ना, जसं आम्ही पुढे जात होतो महाबळेश्वरच्या इकडे, तसं वातावरण अगदी थंड लागत होतं. आणि मध्येच मग एक ब्रेक घेतला होता 5 मिनिटाचा CNG भरण्यासाठी. आणि शिशाचं असं म्हणणं होतं की तू मला सोड, मला गाडी चालू दे. गाडी चालवायला तुला येते? नको बाबू, अंकल चालवणार ते. कुठे चालली? कुठे चालली? खरं तर सगळ्यात जास्त ह्या ट्रिपची वाट बघत होता स्वरूप. त्याला नाव येत नव्हतं. आपण महाबळेश्वरला चाललोय नेहमी म्हणायचं, मम्मा आपण महादेशला कधी जायचं, महादेशला कधी जायचं. आणि फायनली सुरुवात झाली आहे. त्यामुळे हसत खेळत मुलांची थोडीशी भांडणं होत होती. असा छान असा प्रवास झाला. थोडीशी भांडणं झाली आणि त्यानंतर आहे ना, मुलं दोघंही झोपून गेली. आता ज्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं तिथे आम्ही नॉनस्टॉप अगदी 2 तासामध्ये गेलो. प्रवास खरं तर अगदी थोडाच होता, पण सकाळपासून एवढी गडबड धावपळ चालू होती, त्यामुळे थोडासा कंटाळा आला होता. आणि तिकडे गेल्यावरतीच अंकल आले होते, अंकल आंटी आले होते स्वरूपचे, आणि छोटंसं पिल्लू आलं होतं. तर सर्वात आधी गेलो आम्ही रूममध्ये, फ्रेश झालो. तर एक छोटीशी मी इथे रूम टूर देते. तर हा आमचा होता रूम. आणि गेल्या गेल्या आधी फ्रेश झाल्यानंतर मस्तपैकी इथे जेवण आलं होतं, कारण का जिथे आम्ही राहत होतो तिथे कुक देखील होते. त्यामुळे जे आपल्याला हवं ते आपण ऑर्डर करू शकतो. तर लगेच फ्रेश होऊन आलो आणि जेवण केलं. आता अंकल आंटी आले होते. आता आम्ही वाट बघत होतो ते म्हणजे स्वरूपचे काका काकींचे आणि स्पेशली अनुदादा आणि कृपा दीदीचे. तर इथे जेवण केलं होतं. त्यांना थोडासा उशीर होणार होता, त्यामुळे लवकर जेवण केलं. ते बोलले आम्ही ब्रेकफास्टच्या टायमाला संध्याकाळी येऊ. तर इथे ना जेवण वगैरे झालं आणि शिशाला ना मस्तपैकी ना पाळण्यात बसायचं होतं. आणि तिथे म्हणत होती, पप्पा तुम्ही मला चारा. आता मगाशीच वातावरण असं झालं होतं की कधीही पाऊस पडेल, आणि अचानक आहे ना असं थंड वारं सुटलं होतं. त्यामुळे स्वरूप एवढा एन्जॉय करत होता ना की मला पावसात भिजायला भेटेल म्हणून असं गोल गोल फिरत होता. आणि कधी जास्त त्याला पावसात भिजायला देत नाही ना, त्यामुळे आहे ना आज एवढा खुश होता की आता आपण पिकनिक करायला आलो म्हणून मम्मा माझं ऐक आणि मला भिजायला दे. आणि थोड्या वेळात एवढा पाऊस झाला की मस्तपैकी छान असं थंडगार वाटलं. एवढं एन्जॉय करत जा, तर जबरदस्ती मी त्याला आहे ना आतमध्ये आणलं आणि अंकलबरोबर आणि पप्पांबरोबर छान इथे कॅरम खेळत होता. आणि बाहेर एवढं छान वातावरण वाटत होता. तर मी एक तुम्हाला छोटीशी झलक दाखवते. किती छान असं हिरवंगार वाटत होतं. खरंच खूप भारी फील होत होतं. आणि इथे पाऊस गेला होता, तर बाहेर आहे ना तर लगेच पाणी निघून गेलं. त्यामुळे हे बघा, आहो आणि अंकल इथे आहे ना, स्वरूपचे अंकल इथे बॅडमिंटन खेळत होते. आता पाऊस होऊन गेल्यानंतर बराच वेळ आम्ही घरामध्ये थांबलो आणि नंतर बाहेर आलो. बेबीला देखील बाहेर आणलं, कारण का त्याची मम्मा त्याच्यासाठी खाऊ बनवत होती. आणि तोपर्यंत अन्नू दादा कृपा दीदी सगळे आले होते. आणि फायनली आमची फॅमिली इकडे आज कंप्लीट झालेली आहे.
खरं तर आज आहे ना हम साथ साथ वाले अशी मूवीची फिलिंग येत होती, कारण का इथे तिघेही भाऊ एकत्र आले होते आणि आम्ही सगळेजण त्यामुळे बघा मस्तपैकी छान चहा आणि इथे आहे ना गरमागरम कांदा भजी खाल्ली आणि त्यानंतर थोडंसं वातावरण बाहेर छान झाल्यानंतर मुलं गार्डनमध्ये गेली आणि गार्डनमध्ये गेल्यावर आहे ना स्वरूपने स्विमिंग पूलमध्ये गेला आणि दादा गेले म्हणून मी पण जाणार म्हणून शिशा केली. त्यांना घरात घेतलं आणि हे ना फ्रेश केलं आणि मग इथे आम्ही ना घरातच आज गेम खेळू म्हटलं आपण नेक्स्ट डे ट्रिप करूया. तर इथे कुशन पाशींचा गेम चालू होता. वा वा वा. बघत नाही. समजायचं नाही ना तिला मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. कहाँ दो दिलों ने मिलकर कभी रहोगे. मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. क्या बात है आज की चांदनी में. ये क्या बात है आज की चांदनी में कि हमको गए प्यार की रागनी में. ये बाहों में बाहें ये बहकी निगाहें लो आने लगा जिंदगी का नजारा. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. मला पण दाखवले माझं पण थोडं. काही पण करायचं. डान्स येतो. विराट कोहली ऍक्टिंग. सबसे पहिले विराट कोहली. अरे बॅटिंगची ऍक्टिंग करायची. रिॲक्शन. आता
शुभमन गिल. हार्दिक पांड्याची. हा हार्दिक पांड्या. अजून अजून नंतर रोहित शर्मा. रोहित शर्मा. अरे यार उसको वो है यार अरे उसको वो है हो यार. भूल गया. भूल गया यार. अजून सूर्यवंशी. 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 सर मैं गेम ही नहीं खेलता. तो KKR वाला. कोण? तो काय त्याचं नाव? हम्म. KKR वाला. हॅलो श्रेयस अय्यर. नाही. हॅलो हॅलो बोला. तो गरीब. रिंकू. रिंकू कांडे. रिंकू. रिंकू सिंग. रिंकू सिंग. रिंकू नाही. अजून कोण? हॅलो हॅलो आपला नवीन वाला. हॅलो. वैभव सूर्यवंशी. हॅलो हा त्याचीच केली आता. कुठली काय केली? सर मैं गेम ही नहीं हा, खेलता. अच्छा. श्रीशा 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 श्रीशा. मग सूर्य हे नाही केलं. सूर्या दादा. सूर्या दादा. श्रीशा श्रीशा. हेल्मेट असेल. आणखी एक तिचा डायलॉग आहे ना. मैं काय आउट ऑफ फॉर्म हूँ. नहीं आउट ऑफ रन्स हूँ, आउट ऑफ फॉर्म नहीं हूँ. चलो श्रीशा और हम गाएंगे. Acting करून तुम्ही ओळखा फक्त. हा चालेल. काय सेलिब्रिटी घराचं. सगळ्यांची ऍक्टिंग करा हा, तसं करा. हा, हा, हा. प्रत्येकाची म्हणजे आई भाऊपासून आम्ही पासून सगळे अधिक आम्ही ओळखणार कोणाला. हा, आम्ही गेस करणार हा. करायची. आई. अरे अस्मा, इंग्लिशला. भाऊ. दादाची काय? असं आहे का? जेवढीच. Acting. हा. पप्पांची acting करायची. हा, चालेल. अन्न. इकडे बेटा. हे वाला दीदी बेटा तुला कळत नाही का? तू मोठी आहे ना. किती वेळा सांगितलं गाडीतून उतरताना मी window एवढं बंद slow आहे. बोलतो. हा, जरा स्पीड जे कळालं. त्याला दे माईक. गाडी निघाली. गाडी निघाली. अरे, रेशा, अरे, हा. ते एको बंद कर ना. एको. चिको बंद कर. या दिले बघी कोऑप कर. पप्पा चिटिंग करायची नाही, पकडायचं हातात.
पकडायचंय ते. पकडतच नाहीये ना मी. माझ्या गणितच नाहीये. असं काय? आले, आले. आलं. काय झालं? दादा. माझ्याकडून आलंच नाही. माझ्याकडून दादा आलंच नाहीये. एक तर दादाने चिटिंग केली. माझ्याकडून आलंच नाही. तुम्हीच आहे. स्वरूपाने कसली चिटिंग करते. ठीक आहे, गाणं बोलूया. कुठलं गाणं बोलू? नाही गाणं ना. गाणं ना. गाणं. हॅलो. गाणं त्याकडे. अरे ना. मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है। मैं शायर नहीं, दीवाना नहीं, मैं आशिक नहीं, परवाना नहीं। मैं शायर नहीं, दीवाना नहीं, मैं आशिक नहीं, परवाना नहीं। मेरी जब से नजर तब से जाने जिगर, मिली जब से नजर। त्यानंतर आमचा इथे सगळ्यात छोटासा गोंडूला बाळ म्हणजे सनई बेबी आला होता. आणि आज अंकल आंटीला आहे ना जास्त एन्जॉय करता आलं नाही आहे, कारण का बेबी लहान होतं आणि अर्थातच त्यामुळे बेबीचं सगळं त्यांना दोघांना करावं लागत होतं. त्यामुळे ते थोडंसं उशिरा आले होते. तर इथे बघा मस्तपैकी छान आल्यानंतर आम्ही पुढे गेम कंटिन्यू केला. तर बेबी देखील सगळ्यांबरोबर ना खूप छान असं एन्जॉय करत होतं. आणि श्रीषाला झोप आली होती, त्यामुळे आहो आहे ना तिला घेऊन असे फिरवत होते. स्वरूपचे अंकल आंटी आल्यानंतर म्हणजे माझे छोटे दीर आणि प्राजक्त आल्यानंतर आम्ही पुढे सगळ्यांनी मिळून हा गेम कंटिन्यू केला. तर मी आणि स्वरूप राहिली होती, तर आम्ही चौघांनी मिळून कंटिन्यू केला. तर खरं तर आहे ना आता डिनरचा टाईम होत आला होता. तर इथे त्यानंतर इथे प्राजक्तावरती आलं होतं. पण आता एक नवीन मम्मा झाल्यावरती आहे ना सगळ्यात आधी जी सॉंग सुचतं ते म्हणजे आपल्याला लोरी. त्यामुळे तिने ती पुढे गायली. इथे आहे ना कॉपीराईट पडत आहे, त्यामुळे ना मला सॉंग जास्त टाकता आले नाही आहे जशाच तसे. त्यामुळे मी थोडंसं एडिट करून टाकलेलं आहे. तर इथे मस्तपैकी छान असा गेम खेळलो आणि तिने शेवटी छान असं गाणं बोलली. जवळ जाऊन काय? आता लोरी बोलल्यामुळे सगळ्यांना झोप यायला लागली होती. म्हटलं झोपायच्या आधी आपला डिनर बाकी राहिलेला आहे तो करून घेऊया. तर इथे बघा मस्तपैकी आहे ना सगळ्यांची फेवरेट इथे चिकन दम बिर्याणी आणि प्लस इथे ना सलाड कोशिंबीर पापड वगैरे आलं होतं. तर मस्तपैकी छान सगळ्यांसोबत असं मस्त डिनर केला, छान एन्जॉय केला. तर असा होता आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनेलला शेअर लाईक सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका. ह्या पुढचे ट्रिपचे ब्लॉग येणार आहे, तर नक्की पुढचे ब्लॉग देखील बघा. व्हिडिओ पाहिलाच धन्यवाद. पुन्हा